नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एस के स्मार्ट लर्निंग यूट्यूब चॅनलवर. बघा, राईट्स म्हणजेच रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसेस यामध्ये व्हॅकन्सी आलेली आहे, काही जागांसाठी ॲड आलेली आहे. हा फॉर्म भरण्याची लास्ट डेट असणार आहे 25 डिसेंबर 2025 आणि इथे त्यांनी रिटर्न टेस्टची डेट पण घोषित केलेली आहे. 11 जानेवारी 2026 ही परीक्षा होणार आहे. आता बघा, रिजनमध्ये कसं डिवाइड केलं त्यांनी. आपण वेस्ट रिजनमधून अप्लाय करायचंय. इथं बघा, वेस्ट रिजन महाराष्ट्र आपल्यासाठी फक्त या रिजनमधूनच आपण अप्लाय करू शकतो. सिव्हिल याच्यामध्ये आहे असिस्टंट मॅनेजरची जागा आहे. मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे. फुल टाइम बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग. एक्सपिरियन्स इन द रिलिव्हंट डिसिप्लिन. एक्सपिरियन्स इथं पाहिजे मिनिमम 2 इयर्सचा. आता व्हॅकन्सी बघा, आपली वेस्ट रिजन होता आपला, तर यामध्ये टोटल 33 जागा आहेत आणि PWBD साठी 2. नंतर इलेक्ट्रिकल असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल वेस्टमध्ये बघा टोटल 8 जागा आहेत. एक्सपिरियन्स इथे पाहिजे 2 वर्षांचा. एज्युकेशन क्वालिफिकेशन फुल टाइम बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल किंवा मग इलेक्ट्रॉनिक्स किंवा पॉवर सप्लाय, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग और एनी ऑफ द अबव कॉम्बिनेशन पार्ट और होल्स. हे याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. नंतर तिसरं बघा, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन SNT पद आहे. असिस्टंट मॅनेजर SNT वेस्टमध्ये व्हॅकन्सी आहे. टोटल 1 व्हॅकन्सी येतं फक्त. एक्सपिरियन्स पाहिजे 2 वर्षांचा आणि क्वालिफिकेशन फुल टाइम बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर सप्लाय, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन किंवा मग अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स किंवा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स किंवा मग पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग और एनी ऑफ द अबव कॉम्बिनेशन इन पार्ट और होल्स. ओके, हे झालं असिस्टंट मॅनेजर SNTचं. आता मेकॅनिकलमध्ये बघा, मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट मॅनेजर मेकॅनिकल वेस्टमध्ये जागा आहेत टोटल 28 आणि PWBD साठी 2 जागा आहे. सॉरी, याची इलिजिबिलिटी बघा. फुल टाइम बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल, मॅन्युफॅक्चरिंग, मेकॅनिकल, रेल्वेज, मेकॅट्रॉनिक्स अँड ऑटोमोबाईल और एनी ऑफ द अबव कॉम्बिनेशन इन पार्ट और होल. ठीक आहे. इथं पण एक्सपिरियन्स बघा 2 वर्षांचा पाहिजे. आता मेटलर्जी वेस्टमध्ये जागा आहेत 12. असिस्टंट मॅनेजर मेटलर्जी पद. फुल टाइम बॅचलर डिग्री इन मेटलर्जी इंजिनिअरिंग. एक्सपिरियन्स पाहिजे 2 वर्षाचा. तर केमिकल असिस्टंट मॅनेजर इन केमिकल, फुल टाइम बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी इन केमिकल, पेट्रोकेमिकल. इथं पण एक्सपिरियन्स 2 वर्षाचा पाहिजे. वेस्टसाठी इथे जागा आहेत 3. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT असिस्टंट मॅनेजर IT वेस्टसाठी जागा आहे बघा, 1 जागा इथे. अनुभव पाहिजे 2 वर्षांचा. बॅचलर डिग्री इन कम्प्युटर इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, डिग्री इन इंजिनिअरिंग इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर ॲप्लिकेशन और एनी ऑफ द अबव कॉम्बिनेशन इन पार्ट और होल. हे झालं याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन. नंतर बघा, फूड टेक्नॉलॉजीमध्ये असिस्टंट मॅनेजर इन फूड टेक्नॉलॉजी वेस्टमध्ये जागा आहेत आपल्यासाठी 3. एक्सपिरियन्स 2 वर्षांचा पाहिजे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन फुल टाइम बॅचलर डिग्री इन फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर, फूड पॅकेजिंग और एनी ऑफ द अबव कॉम्बिनेशन इन पार्ट और होल. ठीक आहे. आता फार्मामध्ये असिस्टंट मॅनेजर फार्मा वेस्टसाठी जागा आहे 2. इथं फुल टाइम बॅचलर डिग्री इन फार्मसी. ठीक आहे. अनुभव पाहिजे ते 2 वर्षांचा. आता इथे एज लिमिट बघा, असिस्टंट मॅनेजर पद आहे ना, त्यासाठी 40 मॅक्सिमम एज लिमिट पाहिजे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स यामध्ये बघा 60% मार्क्स मिनिमम पाहिजेत तुम्हाला तुमच्या डिग्रीमध्ये. तुम्ही जर EWS मध्ये अप्लाय करताय, तुम्ही जर जनरलमधून अप्लाय करताय तर, किंवा मग SC STचा OBCचा विद्यार्थी जरी जनरल कॅटेगरीमधून जर अप्लाय करत असेल तर त्याला सुद्धा 60% मार्क्स पाहिजे आहेत. समजा SC ST मध्ये एखादी पोस्ट नाही म्हणून तो जनरलमधून अप्लाय करतोय, तर त्याला एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये त्याच्या 60% 60% मार्क्स असायलाच पाहिजेत.
आणि जर समजा SC ST किंवा मग OBC साठी जर एखादी पोस्ट आहे तर तो जर अप्लाय करत असेल तर त्याला फक्त 50% मार्क्स पाहिजेत त्याच्या डिग्रीमध्ये. ठीक आहे. आता याच्यानंतर रिटन टेस्ट सिलेक्शन प्रोसेस कशी आहे बघा. 125 ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतील, 125 ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतील. यासाठी त्यांनी 2.5 तास दिलेला आहे आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे आपण 125ला 125 क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकतो आणि प्रत्येकी एक प्रश्न हा 1 मार्काला आहे. आता यानंतर इंटरव्ह्यू असेल. त्या इंटरव्ह्यूमध्ये कॅन्डिडेटला 1:6 या रेशोमध्ये बोलवलं जाईल. समजा एक जर व्हॅकन्सी असेल तर इंटरव्ह्यूसाठी 6 विद्यार्थी बोलवले जातील आणि असं वेटेज आहे की रिटन टेस्टमध्ये 60% आणि इंटरव्ह्यूमध्ये 40% असं दोन्ही मिळून सिलेक्शन केलं जाईल. सॅलरी बघा. पद तर असिस्टंट मॅनेजर, बेसिक पे 23,340 आणि याचं ग्रॉस जाईल मंथली 42,478. ॲन्युअल जर केलं तर वार्षिक तर 5,09,741 रुपये तुम्हाला मिळतील. यासाठी फी बघा. जनरल OBC साठी 600 रुपये, EWS SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 300 रुपये. तर हाऊ टू अप्लाय. यांची ऑफिशियल वेबसाईट आहे बघा www.ritas.com. या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून इथे फॉर्म भरायचा आहे व ही पूर्ण जी ॲड आहे ती परत एक वेळा तुम्ही वाचायची आहे. तर रिटन टेस्ट याचे एक्झाम सेंटर कुठे असतील, व्हेन्यू कोणते आहेत बघा. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता, भुवनेश्वर, हैदराबाद, भिलई, चेन्नई, पटना, लखनौ. हे सर्व तुम्ही मुंबई प्रिफर करू शकता एक्झाम सेंटरसाठी. जी की एक्झाम होणार आहे 11 जानेवारी 2026ला रविवार आहे आणि इंटरव्ह्यूची डेट नंतर सांगितली जाईल. सिलेबस काय आहे सर्व व्हॅकन्सीसाठी. टोटल 125 क्वेश्चनसाठी सिलेबस बघा. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, गणित टोटल 35 क्वेश्चन असतील याचे. यामध्ये फोकस असेल बघा प्रॉब्लेम सॉल्विंग इन्क्लुडिंग टॉपिक्स लाईक नंबर सिस्टीम, अरिथमेटिक, जिओमेट्री, अल्जेब्रा, सिरीज, ट्रिग्नोमेट्री, क्वाड्रेटिक इक्वेशन, मेन्सुरेशन, ॲव्हरेज, प्रॉफिट लॉस, नफा तोटा, रेशो अँड प्रपोर्शन, वर्क अँड टाईम, टाईम अँड डिस्टन्स, प्रोबेबिलिटी, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन हे क्वांटिटी ॲप्टिट्यूडचे टॉपिक असतील. नंतर बघा डाटा इंटरप्रिटेशन DI याचे पण 35 क्वेश्चन असतील. यामध्ये टेबल्स, चार्ट्स, ग्राफ्स, सिरीज एटसेट्रा हे सर्व DI मध्ये विचारलं जाईल. तर लॉजिकल रिजनिंगमध्ये 35 क्वेश्चन असतील. हा सेक्शन फोकस केला जाईल पझल्स, सिटिंग अरेंजमेंट, इनइक्वेलिटीज, वेन डायग्राम्स, ब्लड रिलेशन्स, डायरेक्शन्स, ऑर्डर अँड रँकिंग, वर्बल रिजनिंग, स्पेशल एबिलिटीज, पॅटर्न रिकॉग्निशन हे सर्व लॉजिकल रिजनिंगमध्ये विचारलं जाईल. बेसिक अवेअरनेस किंवा जनरल नॉलेज याचे अराउंड 20 क्वेश्चन असतील जवळपास. यामध्ये करंट अफेअर्स, नॅशनल अँड इंटरनॅशनल इव्हेंट्स, स्पोर्ट्स, अवॉर्ड्स अँड रिसेंट डेव्हलपमेंट्स. स्टॅटिक जीकेचा पोर्शन यामध्ये इंडियन हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी अँड कल्चर, जनरल सायन्स अँड मिसलेनियस हे सर्व जनरल अवेअरनेस जनरल नॉलेजमध्ये विचारलं जाईल. तर ओके ठीक आहे मित्रांनो, ही सर्व काही ॲड होती. तुम्ही यावेळेस एक वेळा यांची ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा आणि पूर्ण ॲड परत पहा, फॉर्म वगैरे फिल करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.